इतरांची टिंगल करणाऱ्या माणसाची गोष्ट मी तुम्हाला सांगते. दोन माणसं अशी होती की त्यांना इतरांची सतत टिंगल करायची सवय होती, उगीचच. परंतु त्यांच्या आजूबाजूला राहणारी जी माणसं होती ते मात्र त्यांच्या वागण्याकडं सपशेल दुर्लक्ष करायचे. आता का दुर्लक्ष करायची, तर आपण म्हणतो ना, कुठं मूर्खाच्या नादाला लागायचं, ते पार दुर्लक्ष करायचे. एकदा ते काय काम कोणतं तरी होतं म्हणून मार्केटमध्ये गेले. मार्केटमध्ये गेल्यानंतर त्यांना एक माणूस थोडासा लंगडताना दिसला. आता माणूस लंगडतोय म्हटल्यावर ही दोन मूर्ख माणसं त्यांनी लावली पैज. एक म्हणाला, हा का लंगडतोय? दुसरा म्हणाला की त्याची कंबर दुखत असेल. त्याच्या पुढचा त्याचा मित्र तो म्हणाला, नाही नाही, त्याची कंबर नाही दुखत, त्याचा पाय मोडला आहे. म्हणजे काय नाही, आपण दोघांनी पैज लावायची, चला जाऊया. मग पैज लावली, त्याच्याजवळ गेले आणि त्याला म्हणाले, काय हो तुमची, खरं सांगा तुमचा पाय मोडला आहे का नाही? एक जण पटकन म्हणाला. तसा त्या माणसाला राग आला. तो दुसरा म्हणाला, अरे त्याचा पाय नाही मोडलेला, त्यांची कंबर मोडली. तसा तो अजून रागाने लाल झाला. तर हे सगळं घडल्यानंतर त्या माणसानं काय केलं, त्याच्या पायात एक तुटकं चप्पल होतं, ते काढलं आणि त्या दोघांना दोन दोन लगावून दिल्या. तर कारण काय, त्या माणसाचं पायातलं चप्पल तुटलं होतं, तो लंगडा नव्हता किंवा त्याच्या कमरेचं पायाचं ऑपरेशन झालं नव्हतं. तर या दोन मूर्ख माणसांनी काय केलं, स्वतः तर वेड्यात निघालेच, परंतु त्या माणसाचा आणि त्याच्या मित्रांचा देखील त्यांनी मार खाल्ला. म्हणून अतिशहाणा त्याचा बैल रिकामा असं म्हणतात. आणि टिंगल टवाळी करणाऱ्यांना तर समाजात काहीच किंमत नसते. तर ही घटना तुम्हाला सांगण्यामागचा हेतू हा आहे की तुमची तुलना किंवा तुमचं जे काय म्हणू आपण, हे करतात लोक की हा कसा तो कसा, असं जे तुलनात्मक तुमच्या गोष्टींचा समाजात हे मांडतात ना, बाजार मांडतात, अशा लोकांना एवढं महत्त्व द्यायचं नाही. त्यांना आयुष्याचा अर्थच कळालेला नसतो. कळालं का? तर त्यांच्यापासून चार हात आपण लांब राहायचं. भले तुमचं चप्पल तुटू दे, पण ते काय सांगणार, याचं पेकाट मोडले, याचं कंबरडं मोडले किंवा याचा पाय मोडला आहे, आणि झाला नसला तर तुमचा ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून पण सांगायला ते कमी करत नाहीत. कळालं का? म्हणून अशा लोकांपासून चार हात लांब राहायचं. जवळ आले तरी देखील लांब जायचं. तर सांगण्यामागचा हेतू हा की जी लोक आपली टिंगल करतात, जी टवाळी करतात, त्यांना आयुष्यात अजिबात स्थान द्यायचं नाही. तर ह्या गोष्टीचं म्हणा किंवा घटनेचं म्हणा, तुम्हाला तात्पर्य काय समजलं, तो आपल्या अनुभवाच्या आधारे समजून घेऊ शकतो. वेळ दिल्याबद्दल